आपल्या समोर येतोय नागपुरी नजाकत घेऊन अनिरुद्ध जोशी. अनंत अथांग परंपार. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. नाद ब्रह्म परमेश्वर. नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. सूरस्पर्श सूरश्रवण. सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन. सूरस्पर्श सूरश्रवण स्वरगंधित आश्वासन. तिमिराचा गर्भीस्वर. तिमिराचा गर्भीस्वर तेजोमय हुंकार. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. सुरसाध्य स्वर साधन. सुरसाध्य स्वर साधन. सुरसाध्य स्वर साधन. सुररूप स्वर दर्पण. सुररूप स्वर दर्पण. स्वर भाषा पमगरे गमप. स्वर भाषा स्वर चिंतन. स्वर भाषा स्वर चिंतन. स्वर विश्वाकार. ओंकार नादी अनंत अथांग परंपार. ओंकार अनादि अनंत अथांग परंपार. खूप छान झालं अनिरुद्ध. थँक्यू. कसं वाटतंय पुन्हा मंचावरती? मला एक माझा एक्सपिरियन्स शेअर करायचा वाटतो की सारेगमपशी कसे लोकांचे म्हणजे ऋणानुबंध आहेत आणि किती लोक सारेगमपर प्रेम करतात. असा माझ्या बाबतीत एक घडलेला किस्सा म्हणजे सारेगमपचा फायनल सुरू झाल्यानंतर एक दिवस माझे रिलेटिव्ह दादाला राहतात त्यांच्याकडे मी गेलो. तेवढ्यात वरती एक परांजपे म्हणून राहतात त्यांचे कोणीतरी त्यांच्याकडे आले आणि त्यांना मी दिसलो तिथे आणि ते मला म्हणाले की तुम्ही प्लीज माझ्या घरी 2 मिनिटं चला. माझी आई आहे आणि त्या खूप सिरियस आहेत आणि खूप आजारी आहेत. परंतु असं असताना सुद्धा सारेगमप वर त्यांचं खूप प्रेम आहे आणि तुम्ही जर थोड्या वेळा करता 2 मिनिटं करता जरी त्यांना भेटून गेलात तर त्यांना बरं वाटेल. मी तिथे गेलो आणि मी इतका भारावून गेलो त्या दिवशी कारण मी तिथे गेल्यानंतर त्या सिरियस होत्या आणि त्या झोपलेल्या होत्या. पण मला बघितल्यावर त्या जागेवरच उठून बसल्या आणि त्यांच्या एक क्षणार्धात त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमललं. मला अजूनही तो दिवस आणि त्या आजी आणि त्यांचं हास्य अजूनही आठवतात. आणि मला असं वाटतं हे फक्त सारेगमप एक असं कारण होतं आणि त्यांचं सारेगमपवर असणारं प्रेम म्हणून कदाचित त्यांना असं वाटलं असेल. तर मला खरंच सारेगमप आणि झी मराठीला सलाम करायचं वाटतं. खूप छान आठवण आहे ही खरंच. ही म्हणजे अगदी तू खूप स्वतःच्या मनाजवळ बाळगून ठेवलेली आहे. खरंच आजही मला पूर्णपणे. अवधूत? मस्त झालं गाणं. मला असं वाटलं की इथे सूर होता आणि एवढासा थोडा खाली होतास तू संपूर्ण गाणंभर असं मला वाटलं. तर तेवढं फक्त लक्षात ठेव. बाकी हे कॉम्पोजिशन अर्थात पुन्हा एकदा सलील कुलकर्णींनी सिक्सर मारलेली आहे. खरोखर सलील कुलकर्णी ज्या अशा प्रकारची चांगली गाणी करतो त्यावेळेला सिसोच्या त्या बाजूला तो तसं सगळं करून आजच्या पिढीची ती जबाबदारी सांभाळत असल्यामुळे आम्हाला वाटेल ते करायला आम्ही मोकळे असतो दुसऱ्या बाजूला असं मला वाटतं. पण एनिवे खूप छान कॉम्पोजिशन आहे आणि तू खूप छान गालास. थँक्यू. तू छान गातोसच परंतु जसं अवधूत म्हणाल तसं स्वराला एकदम चिकटून नव्हतं हे गाणं आज तुझं.
थोडंसं लक्ष दे, कारण अदरवाईज तुझं गाणं खूप चांगलं आहे, एक्सप्रेशन पण आहे आणि कॉम्पोजिशन जसं आता म्हणालास तसं पुन्हा कॉम्पोजिशन सलीलची अप्रतिम आहे आणि त्यांनी असेच कॉम्पोजिशन करत राहावं अशी माझी आवर्जून त्याला विनंती आहे, कारण आमच्यासारखी अनेक लोक आहेत ज्यांना अशी कॉम्पोजिशन्स आवडतात. सो अनिरुद्ध, ऑल द बेस्ट Thank you, thank you. पुढच्या आठवड्यासाठी, कारण तेव्हापासून मार्क सुरू होणार आहेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्स.